जय गुरु. जय गुरु. जय गुरु. पॉवर पॉइंट दिसतंय तुम्हाला? हो दिसतंय. जय गुरु. वेगळं. हम्म. तर हे जी मी तुम्हाला पार्टिसिपंट्सची लिस्ट दाखवतोय ते म्हणजे मी ओपन केली आहे ती तुम्हाला दिसते का स्क्रीनवरती की नाही? फक्त स्लाइडच दिसते. स्लाइड दिसतो. फक्त स्लाइडच दिसते ना? ओके. हा, ठीक आहे. अं, तर आपण सुरू करूया पटकन. काय काय झालं आतापर्यंत त्याची रिव्हिजन घेऊया. हे शब्द तुम्ही कवी हा शब्द वापरला आहे. आता त्याची तुम्हाला बरेच सवय झालेली आहे. कवी बरोबर हे सगळे आपण इकारांत, ह्रस्व इकारांत, पुल्लिंगी शब्द हे पण वापरले आहेत बरेचसे. बरोबर. अं, नंतर ही क्रियापद आपण बघितली होती. यातले काही आपण वापरली पण आहेत. हम्म. हा. नंतर ही पहिली स्लाइड आपण म्हणजे हिंदी भाषा अनुवाद तुम्हीच केलेलं होतं. तुम्हालाच मी सांगितलं होतं आणि बहुतेकांनी तुम्ही केलेलं असणार आहे. याच्यात आता काही शंका नाहीये असं मी समजतो. संस्कृत भाषेमध्ये जो अनुवाद आहे ते आपण ही स्लाइड पूर्ण केली होती आपण. नंतर मग 15-16 निंदंती वगैरे आपण बघितलं होतं. अतिथीम किमर्थम बघितलं होतं. मला वाटतं आपलं 18 पासनं सुरू आहे. बरोबर. सूर्योदय के समय ब्राह्मण संध्या वंदन करते है. तर सूर्योदय समये, समये का केलं आपण? कारण ते कालदर्शक आहे म्हणून समये संध्या वंदनम कुर्वन्ति. बरोबर. ब्राह्मणाः कारण बहुवचन आहे म्हणून. तू शाम को संध्या वंदन क्यों नहीं करता? तर परत तुम्हाला जसं मी सांगितलं की जिथं जिथं क्यों, का बरं, का असं जेव्हा येतं तेव्हा किमर्थम असं करायचं. हा. त्वम संध्याकाल समये किंवा संध्या समये पण चालेल. शाम को म्हणजे संध्या समये संध्या वंदनम किमर्थम न करोषी? अहम तू प्रतिदिनम करोमी. असं. मैं प्रतिदिन. अहम तू किंवा अहम अवश्य म्हणजे नूनम पण करता येईल आपल्याला. अहम तू नूनम. हम्म, नूनम पण हरकत नाही तसं. हं. नू- नूनम. हं. बरोबर. यात काही शंका आहेत का? सर, हा. प्रसाद परांजपे बोलतोय. बोलू का? हो, बोला बोला. अहम तू नून म्हणलं तर मी पण अवश्य दररोज पूजा करतो असं नाही का होत? मी म्हणजे त्या तर तूचा अवश्य. अर्थ तर किंवा हा, तर म्हणजे तर मी तर. हा. मैं तसं होईल. प्रतिदिन. हा. तर तू म्हणजे अहम नूनम प्रतिदिन. हम्म. मी तर असं म्हणायला असलं तर ठीक आहे. इथं तूची तशी गरज नाहीये. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अहम नूनम प्रतिदिनम करोमि किंवा अहम पूनम म्हणलं प्रतिदिनम किंवा मग अहम संध्या. प्रतिदिनम नूनम करोमि असं म्हटलं तर ते सिक्वेन्सच्या दृष्टीने आपल्याला जास्त हम्म. नाही का? हो हा. हो. बरोबर. सर, सर एक विचारायचं होतं अश्विनी. हा. म्हणजे ह्याच वाक्यात ना, मराठीमध्ये मी दररोज संध्या करतो असं आहे. तर मी लिहिलं अहम प्रतिदिनम संध्या करोमि. संध्या वंदन लिहायचं का? ते पूनम कुठलं किंवा वाक्य? अवश्य वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. नाही नाही, मराठी पण ह्याच्यात मराठी पुस्तकात. मराठी वाक्य काय? नाही नाही, एक मिनिट. मराठी वाक्य काय आहे सांगाल का? मी दररोज संध्या करतो. त्या केसमध्ये अहम प्रतिदिनम संध्याम करोमी. हम्म. संध्याम. हम्म. हा.
कारण हा. ते कर्म होईल. माला हम्म. माले माला, हा हे माला. मला हा सारखं हा. हो. माला मी संध्या. पहिलं प्रथम वचन काय ते? हा. प्रथमा प्रथमा एक प्रथमा नाही, वचन घेतलं. प्रथमा नाही, द्वितीया. काय करतो? सॉरी संध्या करतो. हा. हा संध्या हा. हा. ओके. पण कसं आहे संस्कृतमध्ये, म्हणजे संध्या आपण जे मराठीत संध्या कर म्हणतो ना, तर ऍक्च्युली संध्या हे त्या विधीचं खरं नाव संध्या वंदन आहे. संध्या हे संधिकाल, या दृष्टीने संध्या असं आहे खरं. पण सगळ्यांनी लोकांना वाटतं संध्या म्हणजे काहीतरी पंचमात्री घेऊन जो विधी करतात त्याला संध्या म्हणतात. पण संध्या हे त्या समय किंवा त्या वेळेचं नाव आहे. संध्या समय किंवा ओके संध्याकाल. हा. हा. हम्म. म्हणजे पण इथे त्या संध्या वंदनम पाहिजे. हा, तर त्यामुळे म्हणजे संध्याकाळ, नुसती संध्या करतो म्हणजे खरं ठीक आहे म्हटलं तर समजेल समोरच्याला, पण खरं त्याचं संध्या वंदन, त्या संध्याकाळी जे परमेश्वराला जे वंदन केलं जातं ना, त्याला हम्म. संध्या वंदन असं म्हणतात. हम्म. सर, एक छोटा प्रश्न विचारू? हा, बोला ना. म्हणजे आपल्याकडे मुंज झाल्यावरच आता तुला संध्या करावी लागेल असं का म्हणतात? जर संध्या वंदन आहे ते तर, म्हणजे ते तर आपण सगळ्यांनी दररोज करायला पाहिजे. हम्म. म्हणजे हा अभ्यासातला प्रश्न नाहीये, एक अवांतर हो. विचारला. बाकीच्याने म्यूट करा ना जरा, बॅकग्राऊंड नॉईज येतोय जरा. हा. अं, चांगला चांगला प्रश्न आहे तसा. ठीक आहे, सांगतो मी. एक मिनिट, जस्ट हे म्यूट करतो मी सगळ्यांना. हा. हम्म. तर तुमचा प्रश्न असा आहे की म्हणजे जर हे संध्यावंदनच असेल तर मग मुंजा केल्याचा आणि त्याचा काय संबंध? बरोबर. तर आपल्या संस्कृतीनुसार असं आहे की जे मुख्य ज्ञान जे आहे ते वेदांमध्ये आहे. बरोबर. आणि वेद पठनाचा, म्हणजे वेद पठणाचा जो संस्कार आहे, तर तो विधी म्हणजे मुंज किंवा उपनयन ज्याला म्हणतात, की जिथं मुख्य त्या गायत्री मंत्राची दीक्षा आपल्याला दिली जाते आपल्या पित्याकडून किंवा आचार्यांकडून. बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे इतर स्तोत्र श्लोक वगैरे वगैरे ती पण उपासना आहे. पण विशिष्ट संध्यासमयी जे उपासना करायची आहे, संध्यासमयी मुख्य संध्या, आता जे आपण संध्या म्हणतो त्यात संध्येमध्ये मुख्य विधी कुठला आहे? सगळ्यात मुख्य दोन विधी आहेत. एक म्हणजे सूर्याला हं, गायत्री मंत्राने अर्घ्य प्रदान करणे, एक. आणि दुसरं गायत्री मंत्राचा जप करणे. या दोन मुख्य ते संध्याचे सगळ्यात महत्वाचे दोन भाग आहेत. तर हा जो गायत्री मंत्राची जी दीक्षा आहे, तर ती उपनयन संस्कारानंतरच ती, म्हणजे त्याला अधिकार प्राप्त होतो वेदाध्ययनाचा मुलाला, नाही का? तर म्हणून संध्यावंदन असं म्हटलं जातं. चला आता तू मुंज झाली, आता तुला रोज संध्या करायची आहे, सकाळ संध्याकाळ वगैरे वगैरे असं म्हटलं जातं. समजलं? कारण दुसरं असं की हा जो गायत्री मंत्र आहे ना, आता मी जे आपण आता संस्कृत सुभाषित श्लोक म्हणतो, बरोबर. तर या श्लोकांचं हे आपण नॉर्मल छंदात म्हणतो, अनुष्टुप छंद वगैरे वगैरे. पण गायत्री मंत्र जो स्वरबद्ध आहे ना वेदांचा, तर त्याचं जे ध्वनिशास्त्रानुसार जे लहरी आहेत, तर ते ते जे आकलन आहे, म्हणजे कसं म्हणायचा गायत्री मंत्र. आता कोणी पण आपलं अनुराधा पोरवालबाई पण कॅसेटमध्ये म्हणतात गायन केल्यासारखा गायत्री मंत्र. पण त्यांनी त्या मंत्राचं पावित्र्य म्हणा किंवा त्याचा जो अपेक्षित परिणाम आहे तो साधला जात नाही गायनासारखा म्हटल्याने. बरोबर. त्याच्या ते म्हणण्यासाठी, म्हणजे गायत्री मंत्राचा जो अपेक्षित परिणाम साधण्यासाठी तो म्हणजे वेदाचे जे स्वर असतात, स्वरित, उदात्त, अनुदात्त, तर त्यानुसार तो म्हटला तर त्याचा अपेक्षित परिणाम होतो. आणि ते सगळं शिक्षण, फॉर्मल शिक्षण ज्याला आपण म्हणतो, ते उपनयन संस्कारानंतर सुरू होतं. मग पूर्वीच्या काही, जसं आपण म्हणायचो की तो
मग शिष्य गुरुकुलात जाऊन गुरुकडून वेदाध्ययन करून मग तो गायत्री मंत्राची त्याला संथा मिळून वगैरे तो करायचा असं. तर खूपच अज्ञान होतं या बाबतीत आमचं. हा हा. हम्म. म्हणजे मुख्य गायत्री मंत्र हा वेदाची हा वेदाचा भाग आहे आणि वेदाची जी संस्कार आहे तो तो उपनयन विधीनी होतो हे सगळ्यात महत्वाचं. हम्म. हम्म. ठीक आहे. अजून कोणाला की या बऱ्याच विषयावर चुका विचारायचं? सुधारायला लागणार आहेत सर, आयुष्यामध्ये खूप चुका केल्यात. नाही नाही, चुका वगैरे असं काही नाही. ठीक आहे. इट्स नेव्हर टू लेट. पण सर लेडीज सुद्धा हा मंत्र जेव्हा म्हणतात तेव्हा साध्या ह्याच्यातच म्हणतात ना, माहिती म्हणजे अनुष्टुप असतो का कुठला, मग ते योग्य आहे का? गायत्री मंत्र हा. कसं आहे माहिती आहे का की म्हणजे दोन गोष्टी आहेत. एक, आपल्या धर्मशास्त्रानुसार अं, गायत्री मंत्राचा जो अधिकार आहे तो वेदाध्ययनाची वेदाध्ययन सुरू केल्यानंतर, कारण गायत्री हा बरोबर. हा. वेदांचा भाग आहे आणि हं, वेदाध्ययनासाठी उपनयन संस्कार हा आवश्यक आहे. बरोबर. पण आता हं, काही लोकांनी हल्ली असं काढलेलं आहे की नाही बुवा काही गरज नाही असं. पण कसं आहे की एक मिनिट हं, एक मिनिट शिवाय, एक 15-20 मिनिट अर्धा तासाने फोन करतो हं. हा. तर गाय तर आता असं त्याच्या पुढे लोकांनी संशोधन केलं आणि असं म्हटलं जातं की वेदाचे जे उदात्त अनुदात्त स्वरित म्हणजे तुम्ही जे ऐकले म्हणजे वेदपाठ किंवा घनपाठ वगैरे जर ऐकले असतील अगदी हं, म्हणजे दशग्रंथी ब्राह्मणांकडून वगैरे, तर तुमच्या लक्षात हं. आलं असेल की त्याला खूप म्हणजे ते येरागमाळ्याचं काम नाहीये एक. आणि बरोबर. त्याच्यात हा नक्कीच. ते जे स्वर आणि त्याचं जो दम आणि ते जे सगळं प्रकरण आहे ना ते खालचा म्हणजे वरचा. हा, आणि त्यात खूप म्हणजे दमछाकही होते आणि हं, तो म्हणजे तर पूर्वीच्या काही आपली जी वर्णाश्रम व्यवस्था होती तर त्यानुसार हं. हे असं वेद शिकणं हे कॅज्युअल अप्रोचनी करण्याचं काम नव्हतं. नाही, नक्कीच नाही. हं, हा, बरोबर आहे. पण बाकी जे आता आपण रामरक्षा म्हणतो किंवा पुराण वगैरे ही जी आहेत सोप्या चालीतली हं, कुठली स्तोत्र गीता वगैरे, तर याला तसे नियम नाही आहेत आणि त्यामुळे ते त्या सगळ्यांचा अधिकार, पौराणिक याचा हं. सगळ्यांचा अधिकार स्त्रिया आणि सगळ्यांना दिलेला होता. सगळ्या अच्छा. म्हणजे सगळ्या स्त्री पुरुषांना. पण हं, वेदांचा जो अधिकार आहे तो म्हणजे हे असं म्हणण्यासारखं झालं की उदाहरणार्थ एखाद्या न्यूक्लिअर रिसर्च लॅबमध्ये तुम्हाला आपल्या कोणालाही प्रवेश मिळेल का आणि कोणालाही काही प्रयोग करता हं. येतील का? नाही ना. नाही. त्याचं त्याचं ट्रेनिंग योग्य ते मिळाल्याशिवाय ते करणं म्हणजे आगीशी खेळणं आहे ना असं. बरोबर. आ- हा, तर हम्म. असा सर हेतू होता. हा. हीच पण घटना सर म्हणजे आता सुद्धा ज्ञानेश्वर अनुष्टुप महाराजांच्या खंडात काळामध्ये हा. त्यावेळेसच्या ब्राह्मणांनी त्यांना पण म्हणजे हे केलं नव्हतं ना, परवानगी दिली नव्हती. हो हो. ती त्याचं गोष्ट वेगळी आहे खरं. हं, ती थोडी गोष्ट वेगळी आहे. पण कसं आहे माहिती आहे का हं, हम्म. की लोक आहे ना त्याचं म्हणजे कारण हा नाही, त्या गोष्टीचा उदाहरण निघालं म्हणून मी सांगतो, तुम्ही उल्लेख केला म्हणून. कसं आहे की आपला जो सनातन धर्म आहे तर तो धर्म बदलाचा अधिकार जो आहे तो अगदी शंकराचार्यांना पण नाहीये, हे लक्षात घ्या. अच्छा. म्हणजे आता हं, ज्ञानेश्वरांच्या वेळेस कशी घटना झाली की त्यांचे वडील एका विशिष्ट यांनी त्यांनी ते संन्यासाश्रम त्यांनी घेतला आणि मग हा, परत त्यांना गृहस्थाश्रमात जावं लागलं. तर त्या हं. ब्राह्मणांपुढे बरोबर. असा यक्ष प्रश्न होता की ठीक आहे तुमचं सगळं बरोबर आहे, पण आज जर आम्ही तुम्हाला परवानगी दिली, अपवाद म्हणून का होईना, तर उद्या कोणीही संन्यासी कुठल्याही स्त्रीच्या मोहात पडून परत गृहस्थाश्रमात प्रवेश करेल आणि पूर्ण हा धर्म भ्रष्ट होईल. हा त्यांच्या पुढे मोठा यक्ष बरोबर. प्रश्न होता. म्हणून त्यांनी हम्म. विरोध करत म्हणजे ब्राह्मण म्हणतो की आम्ही याच्यावर नाही निर्णय घेऊ शकत. मग शेवटी त्यांनी हा. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत मग निर्णय, तो जो रेडा होता त्या रेडाला जेव्हा ज्ञानेश्वर अलौकिक होते, पण तरी मग रेड्याकडनं त्यांनी वदवून घेतलं, तेव्हा मग त्या पैठणच्या ब्राह्मणांनी असंच सांगितलं की म्हणजे सगळ्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला
आणि वंदन केलं की तुम्ही तर अलौकिक आहात, पण तरी आमची मर्यादा अशी आहे की हो आम्ही शास्त्र बदलू शकत नाही. तुम्ही साक्षात परमेश्वराचे अवतार आहात, त्यामुळे तुम्ही भक्ती मार्गाचा प्रसार करा. पण म्हणजे एकदा जर आम्ही हा बरोबर पायंडा पाडला की संन्यासाला गृहस्थाश्रमात घेऊन त्याच्या मुलांची सगळं, मग तो म्हणजे मग म्हणजे आज जे संन्यासावरती लोकांचा विश्वास आहे की संन्यासी म्हणजे तो स्त्रिया त्याच्यापासून म्हणजे अजिबात न घाबरता, निरक्ती. हम्म. हा, तर ते सगळं चाललंच निरक्ती. जाईल, म्हणजे संन्यासाचं पावित्रच हो चाललं जाईल. हा हा तो त्या धर्माची एक गोष्टीचा व्यवस्था खरं. डळमळीत होईल असं त्यांना वाटलं हा, त्यावेळेस. तर म्हणजे उगीच म्हणजे ब्राह्मणांची निंदा करायची म्हणून त्यांना करू दिलं नाही, त्रास दिला वगैरे, म्हणजे असं इतकं थिल्लरपणा तो नव्हता खरा असं. नाही. हो हा. हं, ठीक आहे. आणि मला काय वाटतं, हा आपल्या एकंदर सगळ्या धर्मामध्ये हा सदाचार, सद्वर्तन, सात्विकता, नियमितपणा, निश्चय ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून होतं म्हणजे. हो, आणि अगदी. त्यामुळे ती एक मंत्र उच्चारची तुम्हाला प्राप्त व्हायची विद्या, हो, त्याच्याशिवाय होणारच नाही असंही पुष्कळ अगदी होतं बरोबर, असं अगदी वाटतं. बरोबर. म्हणजे हा, तर म्हणजे वेदांचं शब्दाचं जे पावित्र्य आहे, म्हणजे वेदमंत्रांचं जे पावित्र्य आणि हा त्याचा जो ध्वनी लहरींचा जो अपेक्षित परिणाम आहे, तो आपण एक व्रतस्थ हा राहिल्याशिवाय, व्रतस्थ जीवन. हा, हम्म. तरच तो अपेक्षित परिणाम मिळेल, नाहीतर मिळणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं होतं. बरोबर आहे. हा, हा, तर पुढे जाय. म्हणजे आणि गायत्री मंत्र असं म्हटलं जातं की वेदत्रयी, म्हणजे वेदत्रयी म्हणजे 3 वेद मुख्य त्यात: ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. अथर्ववेद हा चौथा वेदत्रयींमध्ये मानला जात नाही. तर नाही. या वेदांचं सार, या वेदांचंही सार म्हणजे गायत्री. समजलं ना? आणि हा गायत्री मंत्र म्हणजे हम्म. पूर्ण वेदांचं सार आहे. आणि वेद हे आपल्या सनातन धर्माचा पाया आहे, नाही का? त्यामुळे हम्म. हा. गायत्री मंत्राचा अधिकार म्हणजे जवळपास तुमच्याकडे सगळ्याची गुरुकिल्ली आली असं होतं खरं तर. हम्म. आणि एवढा मोठा अधिकार द्यायचा म्हणजे काहीतरी म्हणजे संस्कार हवाच ना, म्हणजे आपल्या या दृष्टीने असं. बरोबर. ठीक आहे. अं, पुढे जाऊया आपण. अं, आता ही रिकाम्या जागी योग्य शब्द करा. हा, आता रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तर तुम्ही काही याचं प्रॅक्टिस केली आहे का कोणी? हो. हो पटापट सर, मी हा, लिहिले. मी लिहिले. एक एकेकाने सांगा. हो केलीये ना. यतयः ईश्वरम काय होईल? जपती. जपंती होईल. अर्चती. अर्चंती. जपन ती होईल अर ना, किंवा हा, अर्चना जप अर्चंती व्हायला पाहिजे. अनेक वचन, अनेक अनेक मी वचन. वचन. जपंती बहुवचन. केलंय. हा, नाही पण जप नाही ना, ईश्वराचा जप. म्हणजे पूजनती ईश्वर दोन्ही. पूजनती किंवा अर्चंती ठीक आहे, जपंती तेवढं योग्य नाही. पूजनती बरोबर आहे. मी हो. हा, पूजनती व लिहिलं आणि जपंती हा, हे करून लिहिलंय. बरं. वयम परमेश्वरम. अर्चामः. नमः. बरोबर, बरोबर, अर्चामः. बरोबर. अर्चा. अर्चा. पर्वते काष्ठानी तृणानी च. भवंती. संती. हो. रोहंती संती लिहिलंय, पण येईल. संती. हा हा, संती भवंती ठीक आहे, संती जास्त योग्य. बालकः मोदकः. रोहंतीच झाली कसं? लिहिलंय. रोहंती रोहंती नाही उगवतात असं नाही. संती म्हणजे काष्ठानी आहेत ना. त्यामुळे आहेत. हा रोहन काष्ठ कुठलं आहे सर्व उगवणार ना, संती. हा, असणार ना. बरोबर आहे. हा, काष्ठानी हा, तृणानी नुसतं असतं तर रोहंती चाललं असतं. हा बरोबर, हा. बरोबर. हा, बरोबर आहे, बालकः बरोबर आहे. मोदकः. खादती. खादती. आदती. खादती. वांछती. खादती. वांछती. हा, वांछती पण खादती पण बरोबर आहे. खादती चुकलं नाहीये. हा, पण वांछती या या पाठाच्या दृष्टीत जो आपण नवीन पाठात धातू आहे शिकलोय, त्यामुळे. हा, त्या दृष्टीने वांछती. हो. हा, हा. हा बालिका हा. बालिका गृहे. लय खाली. चरती. पठती. तर हा वसती. आगच्छन्ति. मी या आगच्छती. आगच्छती. या मी या या आगच्छन्ति पाठ लिहिलंय. नाही नाही, या पाठाच्या दृष्टीने वसती हे एक वचन आहे. वसती. हा, वसती. हा. तर मी बालिका थोडं गृहे एक हा हा बरोबर. हा विनोदी हा हा. वाक्य केलं होतं. त्या पाठाच्या हम्म. ह्याने. हा, काय काय निवसती. बोला प्रसाद. विनोदी. हा, मी एक केलं होतं. बालकः मोदकम न त्यजती.
बालक, हा ठीक आहे, बरोबर बरोबर. हा, चालतंय. हा. मी म्हणजे गृहे मोदकम, निवसती. हा मी बालिका गृहे निवसितम असं केलं. ते पूर्ण कम करायची. कशाला? नाही नाही, त्यांना नाही का? त्यांनी ते धातू साधित करायचा त्यांचा प्रयत्न होता का हा तुमचा? हा 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 हा. हा. पण मग नाही, मग निवसिता असं करायला लागेल तुम्हाला. हा, अच्छा. कारण ती स्त्रीलिंगी आणि निवसिता किंवा वसिता. हम्म. हा हम्म हम्म. हा, ठीक. वनेचराः वनेषु वसती. चरंती चरंती. चरंती केलंय सर. चरंती, बरोबर. त्याच्या नावातच अडरती वनेचरा पण वनच. त्यात आहे म्हणून ते घेतलं. हा. हा, सर नावा अडरती पण नाव होईल का? अटंती पण होईल, अटंती पण होईल, चरंती पण होईल, फिरतात. हा. हा. त्याच्यात. हम्म. नृपतीः राज्यम रक्षती. करोती रक्षती. करोती लिहिलंय. पालयती किंवा रक्षती. हा पालयती हा, पालयती. पालन करतो. हा, राज्याचं पालन. ओके सहा ओके. हा. मूर्खा पुरुषः व्यर्थम जलपती. 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 जलपती, बरोबर. जल्प बस. म्हणजे बडबड. हा, हे बोलतो बडबड. हो. म्हणण्यापेक्षा जल्प हा शब्द जास्त बडबड या दृष्टीने, म्हणजे वायफळ बडबड. वायफळ बडबड या दृष्टीने जल्प म्हणतात. जसं जनः वादविवादाचे न जल. हम्म. वादविवादाचे तीन हम्म. प्रकार असतात पूर्वीच्या काळी, म्हणजे जे हम्म. शास्त्रार्थ किंवा हम्म. वादविवाद व्हायचे ना, ते एक असतं वाद, हम्म. दुसरं जल्प, आणि तिसरं वितंडा. हम्म. हम्म. एक वाद वितंडवाद. हा, तर म्हणजे वितंडा आणि वाद वेगळा, असं वेगळं आहे. वाद म्हणजे पॉइंट टू पॉइंट ज्याला आपण म्हणतो, डिबेट, तो वाद. हा, 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 डिबेट. नंतर हा, जल्प म्हणजे बडबड, म्हणजे असंबद्ध बडबड नाही, म्हणजे विषय एक आणि हा भलतच बडबडतोय, त्याला जल्प म्हणतात. आणि आणि वितंड म्हणजे विषयाशी थोडस संबंध असतं, पण ज्याला आपण हा म्हणतो वड्याचं तेल वांग्यावर, असं उगाच काहीतरी वाद म्हणजे. घालणे. हा हा, खोलात काहीतरी. हा उद्दंड वाद म्हणतो तसं. हा, जसं हा. असं. तर विनाकारण त्यामुळे तर किंवा इथं जल्प म्हणजे बडबड असं, म्हणजे हम्म. भरकटलेली बडबड असं. सज्जनाः न, अनवॉन्टेड. हा, सज्जनाः न निंदन्ति. जलपंती. निंदन निंदन्ति. निंदनती निंदन्ति नाही का? किंवा जलपंती पण होईल. जलपंती पण चालत. जलपंती निंदनती दोन्ही लिहिलंय दोन्ही तसं. दोन्ही चालेल, न दोन्ही जलपंती चालेल. न सहा निंदनती असं दोन्ही. सहा न स्वस्थः अतः, वमती. वमती. बरोबर, मी वमती, वमती लिहिली. न बरोबर. हम्म. वम म्हणजे उलटी करणे. वमती. हा, या. वम उलटी म्हणजे करणे. उलट. हा हा, हा, स्वस्त हे उकारी. नाहीये. हम्म. ओकारी. हा, म्हणून उलटी करतो असं. उलटी. हम्म. हा, स्वस्थ म्हणजे मग तिथे अटती नाही चालणार का? अ, अटती नाही. आरोग्याच्या दृष्टीने. काय. आरोग्याच्या दृष्टीने. पण हा, स्वस्त नसेल तर भटकू शकत नाही, असं नाही का? आता स्वस्थ आता हे स्वस्थ हा वाक्य. शब्द स्वस्थ हा शब्द आहे ना, तर याचं हम्म. व्युत्पत्ती आहे सुस्थ, खरं म्हणजे सुअस्थ असं. सु म्हणजे चांगलं, स्थ म्हणजे स्थिर. स्वास्थ्य. हा, चांगल्या रीतीने जो स्थिर असेल, म्हणजे त्याला म्हटलं जातं स्वस्थ. आणि आपण अस्वस्थ म्हणजे तो स्थिर नाही राहत, म्हणजे काय, चलबिचल, शारीरिक किंवा मानसिक, त्याला अस्वस्थ म्हणतो आपण असं. हम्म. हम्म, हम्म. हा, बरं. सर मी तज्जती म्हणून लिहिलंय. काय. सह न स्वस्थः अतः हा, सह अन्नं तज्जति. चालतं का? ठीक आहे, म्हणजे चालेल तो तसं. अन्न खात नाही. त्यामुळे चालेल अंडे तसं, पण त्याने इथं सोडलं असं त्यांना नाही, म्हणायचं. ठीक आहे, पण या 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 पाठामध्ये जे वम धातू आहे ना, त्या दृष्टीने वमती, म्हणजे असं चुकीचं वमती नाहीये ते. वमती हा पाहिजे. इथं हा, आहे ते पाठामध्ये. चूक नाहीये, पण ते या पाठाच्या दृष्टीने वमतीचा बर, उपयोग अपेक्षित आहे वमती म्हणून. हा, बरं. ओके. तेन कटु औषधम पीतम अतः सहा स्वस्त वमती. असतील. पुन्हा परत वमती. वमतीच स्वस्त येईल. असतील. आता तेन कसं काय कटु, सर? त्यानं कडू औषध पिलं किंवा अहो, काय झालं? हा, टाकलं. पितो. ते सह स्वस्थम भवती म्हणून लिहिलंय. काय. स्वस्तम लिहिलंय सर इकडे. मी स्वस्त हा भवती लिहिले सर. हा, भवित आता दोन्ही स्वस्थम स्वस्त भवती. दोन्ही त्याचं लिहिलंय. दोन्ही असू स्वस्थ. शकतं, पण सर कसं आहे ना,
तर नुसतं जर म्हटलं असतं ना तेन औषधम पीतम अतः सहा स्वस्था भवती असं म्हटलं असतं तर ठीक आहे. पण हा कटू म्हणजे इथं हा कटू याच्यावर स्ट्रेस आहे. हे आपण ठीक आहे म्हणजे चुकीचं नाही आहे. अतः सह वमती. हा सर सर 1 मिनिट विचारू का? हा बोला. तेन कटु औषधम पीतम हा अतः सह मी स्वस्थः भवितः लिहिलं होतं म्हणजे भूतकाळ असं मला वाटलं होतं म्हणजे स्वस्थ झाला. तरी अभवित. चालेल तरी चालेल तरी चालेल चालेल. ना? हो. हम्म. मग लक्ष्मण अतः सह अतः सह वमतः नाही होणार. नाही. वमितः असं होईल. पठितः तसं वमितः असं होईल. हं? ओ वमितः. ओके. हा लिखितः पठितः तसं धावितः तसं वमितः सर तसं. इथं मग वमितः येणार का म्हणजे आपलं हे काय येणार आवश्यक नाहीये धातू आवश्यक नाहीये. इथं म्हणजे सहला वमती. दोन्ही म्हणजे दोन्ही मग करू शकतो हे आपण. झालंय ना हा हा सी एखादी गोष्ट अं, भूतकाळात झाली मग त्याचा हा वर्तमानात त्याचा परिणाम झाला असं येऊ शकतो ना. त्याचा ओके परिणाम ओके हा हा भूतकाळात व्हायला पाहिजे असं नाहीये वर्तमानात येऊ शकतो असं. हम्म. ओके बरोबर लक्ष्मण हा अरिषु बाणा क्षिपती. बाणान क्षिपती. क्षेपती. श्रीपती क्षिपते. क्षिपती नाही श्रीपती क्षिपती. फेकले हा आता क्षिपती हा हा फेकले क्षिपंती की क्षिपती सांगा. क्षिपती का क्षिपती. आता क्षिपंती लक्ष्मण का हा नाही. एकच आहे. लक्ष्मण हा एकच आहे क्षिपती. ना त्यामुळे बरोबर लक्ष्मण करताय ना. बरोबर बरोबर हा. लक्ष्मण एकच आहे नाही त्यामुळे नाही तेच काय होतं कधी कधी आपलं कन्फ्युजन होतं रे. पण मग इथं नेहमी लक्षात ठेवायचं असं कधी कन्फ्युजन वाटलं ना कोण हा प्रश्न विचारायचा की हा आपल्याला कोण फेकतो लक्ष्मण मग लगेच आपलं ओ चूक होणार नाही कधी. हा कधी असं जेव्हा कन्फ्युजन वाटेल वचन तेव्हा आधी कोण हा प्रश्न विचारायचा करता काय कारण क्रियापद हे कर्त्यानुसार चालतं हे लक्षात ठेवा कधी. हो हा हो बरोबर जनाः असत्यवादिनं नाही एक राहिला ना त्वम त्वं पुत्रास्मिन् नगरे पुत्रास्मिन् नगरे अस्मिन् हा वसती. त्वं इस्ति पुत्रास्मिन् नगरे इस्ति ना वससि वससि निवस निवससी. एकाने बोला ना जरा मला खूप गोंधळ होतोय. ते माझ्या ह्याच्यात नाहीये पण तुम्ही सांगा आपण करेक्ट करूया काय ते. हा सांगा. त्वम त्वं पुत्रास्मिन् पुत्रास्मिन् नगरे नगरे डॅश डॅश एक मिनिट शुभांगीताई तुम्ही बोला. निवससी. शुभांगीताई तुम्ही त्वम बोला. त्वम हा पुत्रास्मिन् नगरे डॅश डॅश हा मग काय होईल. तर मी वससी केलंय. बरोबर बरोबर मी मी पण वससी केलंय असं बरोबर. हा मी त्वम आहे त्यामुळे निवससी केलं. आता याचा अर्थ काय त्वम कुत्र अस्मिन नगरे वससी याचा अर्थ काय पण सांगा. तू कुठल्या नगरात राहतोस तू या नगरात कुठल्या राहतो नगरात चूक राहतोस? चूक राहतो चूक चूक. तू हा तो हा तू तू कुठल्या नगरात राहतोस? तू कुठल्या कुठल्या नगरात तू राहतोस तू ह्या नगरात कुठे राहतोस. बरोबर. हा ह्या नगरात हा कुठे अस्मिन् नगरे आहे करेक्ट. अस्मिन म्हणजे अस्मिन ह्या नगरे तर नाही म्हटलेलंच का आहे ना बरोबर ह्या नगरात हा मग कुत्र वससी कुठे राहतोस या असं. नगरात कुठे राहतोस हा बरोबर हा हा म्हणजे सदाशिव पेठेत किंवा शुक्रवार बरं आता पेठ असं. आता 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 मला विचारायचंय तर मला विचारतो तू हा, कुठल्या नगरात राहतोस तर काय काय वाक्य हवं होतं. हा. तुम कुठल्या कुत्र तम नगरात नगरे विसर्जसी हा नाही कुठे येणार नाही. मग अस्मिनला काय शब्द अस्मिन लिहिणार. नाही येणार ना मग इकडे कस्मिन. बरोबर 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 कस्मिन नगरे निवसस. सर मी अस्मिन मटका लावला नगरे बरं का. नाही नाही पण बरोबर आहे. नाही नाही पण बरोबर लागला बरोबर आहे तो कारण का कुठल्या नगरात म्हणजे दोन्ही सप्तमी पाहिजे हा तर कस्मिन. कस्मिन. हा दोन्ही सप्तमी पाहिजे म्हणून क हा, क दोन्ही हा नेहमी सप्तमी करेक्ट प्रश्नार्थक असतो. हा म्हणून कस्मिन अच्छा नगरे. हा अच्छा ओके ठीक आहे जनाः तर आता इथे असत्यवाद. एक तुम्ही तुम्ही हे बोलतात तर याचं उत्तर जर का असं मी सांगितलं की अहम संभाजी नगरे संभाजी नगर नगरे कसं म्हणायला लागेल. संभाजी नगरे नगरे असं दोनदा म्हणायला लागेल का. नाही 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 एकच नगरे ना नाही नाही म्हणजे मी एकच नाही नाही. औरंगाबाद मध्ये आता राहतो असं मला म्हणायचंय. हा से जसं मी असं म्हणेल अहम मुंबापुर्याम निवसामी असं मी म्हणेल. हा हा अहम
म्हणजे मुंबापुर्याम. पण आता तुमचं नगरे नगरे जे आहे, तर नगरे म्हणायची गरज नाहीये. संभाजी नगरे नाही असं हम्म. ओके ओके. हा, हम्म. कारण त्या नावात नगर आलेलं सर आहे याचा म्हणून. परत एकदा अर्थ कुत्रास्मिनचा अर्थ काय घ्यायचा पुत्र ह्या अस्मिन. कुठे असं पुत्र नाही नाही, अस्मिन. एक एक त्यातील लक्षात घ्या. संधी कुठच्या झालाय. हे बघा, एक एक शब्दाचा अर्थ घेऊ ना आपण. त्वम म्हणजे तू, पुत्र म्हणजे कुठे, हम्म. अस्मिन कुठे म्हणजे हम्म. ह्या, हा ह्या, ह्या. हा. नगरे म्हणजे नगरात. नगर. तू कोठे हम्म. ह्या नगरात राहतोस, म्हणजे तू ह्या नगरात कोठे राहतोस. ओके येस. हा बरोबर. हा, हम्म. ठीक आहे. हा बरं. ह्या नगरात जनाः, कुठे हा, जनाः असत्यवादिनं. सर नाही आलं. मी हे निंदनती निंदन. लिहिलं होतं सर. निंदनती लिहिले सर निंदनती. निंदनती लिहिलं बरोबर, होतं. निंदंती, बरोबर बरोबर. हा, हम्म. 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 आता असत्यवादीन, हा शब्द आहे. असत्यवादीन म्हणजे काय? खोटारडे लोक. हा, हा हा असत्यवाद, वादीन, असं वादीन असा शब्द आहे. हा, तर म्हणजे वादींचं असं ते असत्य बोलणाऱ्यांची. बोलणारे, तर त्याचं हे हम्म. द्वितीया होते असत्यवादीनम. हम्म. बरं. तो हा इथं त्वम, अच्छा, तर हा मग त्वम कुत्र. हा बोला. इथे असत्यवादीन जर का आपल्याला अ, एखाद्या स्त्रीला उद्देशून म्हणायचं असेल की तू खोटारडी आहेस, कसं म्हणायचं? त्वम असत्यवादी, प्रथमा असते ब- त्या वादी होत ते. बरं, म्हणजे तिथं स्त्रीलिंग वगैरे असं काही नाही का? असत्यवादी नाव वगैरे नाही होत? नाही आहे ते, पण एवढं सध्या आपण जाऊया नको. कारण तो नकारांत शब्दाचं एवढं तुम्हाला सध्या अपेक्षित नाही, गोंधळ होईल. ओके, बर बर, आहे ठीक तसं. आहे ठीक हा हा, वादिनी वगैरे असं आहे, पण सध्या त्यात गोंधळ करत नाही आपण. हा, हो हो हो, वादिनी. चालेल. हा हम्म. बर. त्वम कुत्रास्मिन् नगरे झालं आपलं वससी. हा ते हो. वर खाली. हा, सह कठोरम तपः. तपती कृतः का? सर मी कृतः लिहिले. तपती. तप- तपती. हा तपती. मी काय हा, लिहिले किंवा करोती करोशी मी म्हणलं तर? करोती लिहिले करोशी कठोरम नाही होणार, ती करोती होईल. हो सॉरी, हा सहकरोती. करोती हा, लिहिले. करोती होईल. पुस्तकामध्ये कठोरम तपम म्हटलंय. हा, हा तर मग ते कृतम होईल. मी तर कृतम लिहिलं मग तपम ऍक्च्युअली म्हटल्यामुळे. तपमच पाहिजे इथं. नाही तपहा, कर्त्याप्रमाणे ना. हा नाही बरोबर आहे. कारण तपहा नाही होणार, कारण हा तपहा हे काही प्रथमा नाहीये. त्यामुळे ते तपमच पाहिजे. हा हा हा, हा कठोर तपम. हम्म. हा. मग म्हणजे बम असेल तर द्वितीयाच आहे ती. क्रियापद काय? काय? कर्म असल्यामुळे द्वितीय. द्वितीया. कर्म आहे म्हणून नाही द्वितीय. नाही, हा सह कठोरम तपम कृतम होईल का मग? करोती. नाही करोती. नाही नाही नाही, नाही पण नाही, केलं तुम्हाला जर असं पण लिहू ऐका शकतो ऐका, ना आपण. नाही नाही भूतकाळ बरोबर पण तुम्हाला. करू शकतो ना. पण मग तसं करू करायचं शकतो. असेल तर मग तुम्हाला म्हणावं लागेल करू तेन कठोरम तपम कृतम, किंवा तेन कृतम कठोरम तपम हम्म. तपितम असं म्हणायला लागेल. कबूतर. सह. हा हा, बरोबर. त्याने त्याच्याकडून कठोर तप केल्या गेले असं. कारण तो हम्म, हम्म, कर्मणी प्रयोग आहे, हम्म. पॅसिव्ह व्हॉइस. हम्म. त्वम बरं. आनंदेन कथम, काय शंसती बरोबर. अससी. असंसी. सांगतो. शंससी, असंसी केलं. जल्पसी. हा हा, शंससी म्हणजे तू आनंदाने, हा, कसे बोलतोस. सांगतो. हा हा, कथम म्हणजे कसे, या अर्थाने कसे बोलतोस. माता कम कस एकाम वार्ता. पुत्राय संश. बरोबर मुलाला बरोबर सांगते, बरोबर. म्हणजे पुत्राय शंसती, पुत्राय. मुलाला सांगते. हा, आता माता असल्यामुळे मुलाला येईल किंवा मुलीला येईल, बस. नाही का? हा, पुत. हा हा, किम सहा भोजनम. न तो करवती. न करोती. न करोती वांछती. किंवा किम सह भोजनम. नाही न बघता येत नाही. नाही, इकडं न कसं आहे, बघता येत नाही. वांछती म्हणजे या धड्यात वांछ धातूचा जरा उपयोग अपेक्षित आहे, म्हणून वांछता असं.
अच्छा. ओके. हा. काय काय तो जेवण इच्छित नाही असं. ओके. हा सर हा. त्याच्याती पण होणार नाही का मग? त्याच्याती न होईल, पण सर त्याच्याती भोजनाचा असा त्याग असं म्हणत नाही ना आपण जनरली, नाही का? अच्छा, बर. हम्म. हा. सर या काय वाक्यामध्ये मराठी पुस्तकामध्ये पण दंड दिलेला आहे, तर त्याच्याऐवजी प्रश्नचिन्ह पाहिजे का शेवट? प्रश्नचिन्ह हम्म. पाहिजे, बरोबर. किम किंग त्यामुळे किम आहे ना, त्यामुळे प्रश्नचिन्ह हवंच. अच्छा, बर ठीक आहे, करतो, दुरुस्त करतो. अहम दुर्गुणान त्याजामी त्यजामि. त्यजा. त्याजामी लिहिलं सर. बरोबर, बरोबर. पिता पुत्रम छान. रक्षती कुठं गेलं? पिता पुत्र रक्षती किंवा रक्षती पालयती किंवा रक्षयती पिता असं पण पुत्र दोन्ही. हा रक्षती दोन्ही. हा. हा. रक्षतीच. आता आपला वेळ तसा हा. सारथीना हे सरस्वती सांगा. पण येऊ शकेल ना सर, हा? किंवा अंशती. ते पिता पुत्रम वांछती कशाला येईल? पिता तो आहे ऑलरेडी ना, नाही वडील. आहे हा? already. संसती. तो वडील आहे, वडील आहे म्हणजे त्याला सांगतात. मुलगा आहेच, अजून कसली इच्छा करणार तो मुलाची? नाही नाही हा. नाही नाही, मग संसती सांगतात संसती. मुलाला सांगतात लिहिलेले. सर बरोबर, आकारांत चालेल. पुल्लिंगी झालं नाही ना आपलं पिता? नाही, ते पिता हा आकारांत नाहीच आहे, तो पितृ ऋकारांत आहे, ऋषी येतो. ओ, पितृ मातृ वगैरे असं आहे ते. त्याचं प्रथमा त्याची. पिता आहे, त्याचा पिता ही प्रथम आहे. ओ, पितृ बर पितृ. बर बर, ओके हा. ओके ओके. हम्म. पिता प्रथम आहे. हा. ठीक आहे. आता सारथिनाचा वाक्यात उपयोग करा. सारथीना रथ आनयती नृपते असं चालेल का सर? सारथिना नृपते हे रथम चालयती. बघा, आता इथं आपण केलेलं आहे कुशलेन सारथीना. कुशलेन म्हणजे सारथ्याचं विशेषण आहे ते. कुशल सारथ्याकडून द्वारा रथम आनयामी, मी रथ आणवतो. आनयामी म्हणजे आणवतो. हम्म. हा, समजलं? रवीम. रवीम म्हणजे काय? सूर्य, पण इथं रवीम आहे म्हणजे द्वितीय आहे. हम्म. काय होईल? सर इकडे चालतं का हे वाक्य? सारथिना नृपते हे रथम चालयती किंवा नाही, काय म्हणायचं तुला? चालय. नाही, काय म्हणायचं सारथिना तुला? हा, नृपते हे रथम चालयती म्हणजे नृपते हे काय म्हणजे काय? राजाचा रथ चालवतो सारथी. निरुपत पण नृपते हे सारथीना शब्द दिलाय ना. तृतीय आहे ना, आपल्याला ही तृतीयाच वापरायची आहे. हं. पण सारथीनाच लिहिलंय नाहीतर म्हणून. सारथीना दृष्ट्वा असं काही करता येईल. सारथीना म्हणजे याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे सारथीद्वारा किंवा सारथ्याकडून. हा. हा, मग आता तुम्ही सारथ्या. कसंही करा त्याचं. हा, ते सारथ्याकडून हं. गाडी गाडी चालवतो, रथ चालवतो वगैरे वगैरे. चालयती वगैरे. हा, नृपते गाडी म्हणजे यानम रथम यानम चाल. म्हणू शकता तुम्ही. असं. हं. आता हम्म. रवीमचं करा. अहम रवीम नमस्कारम करोमी. अहम बघा, रवीम नमामि. नमामि. अहम अहम रवीम रवीम नमामि. रवीम पश्यामी. हा, नमामि अहम अहम एवढं प्रातः कशाला? काले रवीम नमामि. आता एक काम प्रातःकाले करा, रवीम ऐका ना, आता असं एक लिहिलं. मिनिट राहिलेला आहे. 1 मिनिट राहिलेला आहे. तर तुम्हाला म्हणजे खूप मला बरं वाटतंय की तुम्ही खूप म्हणजे बराच प्रयत्नही खूप करतायत आणि बरीच तुमचे वाक्य बरोबर येत आहेत. पण तुम्ही एक काम करा, आपल्या ग्रुपमध्ये ना या सगळ्याचे वाक्यप्रयोग करा, हे सगळे जे आहेत, आणि ग्रुपमध्ये टाका. होमवर्क करायचं का? होमवर्क म्हणजे होम नको, ग्रुप वर्क करा पण असं. नाही, पण ग्रुपवर टाकूया का? हा. हा, ग्रुपवर अच्छा. प्रत्येकाने 4-4, ग्रुपवर 3-3, 3-3, 5-5 वाक्य टाका या सगळ्याची. हा, वाक्यात टाकूया. हा, हा, ओके ओके. चालेल. हा. हा हा. आणि मग तेच प्रॅक्टिस होईल, आणि कोणाला त्याची दुरुस्ती करावीशी वाटली, करेक्ट करायचं ते पण टाका एकमेकांचं. त्यांनी एकमेकांचं आपलं आणि आता आपोआप एकदम पाठ होईल. शुक्रवारी आहे ना क्लास पुढच्या? आता एकदम आपला आता शुक्रवारी असणार. हो, बरोबर. हा, हा हा. हा. हम्म. तो शुक्रवारी हा तुम्ही मग पुढच्या पुढचा पाठ, दुसरा पाठ पाठ 2 वाचून तयारी करून या तुम्ही. हा, आणि सर चालेल चालेल. सर एक आणि मिनिट, तोपर्यंत एक पण प्रश्न. प्रार्थना करा सर. हा, याला एकच
सर एकच आमच्यातर्फे पुस्तक पण आहे का सगळ्या याचं फक्त? कुंभमेळ्यात जाता नमस्कार आणि प्रार्थना करा. सर हो हो आमच्यातर्फे आमच्यातर्फे कुंभमेळ्यात पण स्नान घ्या. सर. अगदी अगदी हो सगळ्या हो सर हो. सगळ्याची याच सगळ्या तुमची सगळ्यांची आठवण घेऊन आमच्या डुबकी वतीने घेईन मी. तुम्ही चाललाय. तुमच्या हम्म. चांगला उद्या सगळा प्रवास आणि हो अगदी ना. अगदी